हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार आहे तुमचं माझ्या स्वराज किचन चॅनलमध्ये. चला तर मग इथे आपण आज बेसन पत्तागोबी करायला घेतलेली आहे. बेसन पत्तागोबी नाव जरा वेगळंच वाटतंय ना. नाव जसं वेगळं आहे तशी भाजीही वेगळीच. चला तर मी इथे कोबीचं फूल घेतलेलं आहे, पत्तागोबीचं, आणि भाजीसाठी लागणारे काही साहित्य घेतलेले आहे. इथे मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 8 ते 10 लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, आणि 1-1.5 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हळद, चवीप्रमाणे मी इथं मीठ घेतलेलं आहे, भाजीसाठी लागणारं तेल, आणि सगळ्यात युनिक म्हणजे या भाजीसाठी लागणारे मी इथे बेसन घेतलेलं आहे, आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, आणि हे मी अर्धा पत्तागोबीचं जे फूल होतं ते अर्धा कट करून घेतलेलं आहे. चला तर मग भाजीला फोडणी देऊन घेऊया. इथे मी तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, जिरं, हिरवी मिरची कट केलेली आहे आणि लसण. त्यामध्ये आता हळदही घालायची. भाजीला एकदम छान असा कलर येऊ द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कट केलेली पत्तागोबी तिथे ॲड करून घ्यायची आहे. बघू शकता त्यामध्ये मी पत्तागोबी आता ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची आहे. त्यावरती आता इथं आपण मीठ सोडायचं आहे चवीप्रमाणे आणि त्या मिठाला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला व्यवस्थित मीठ असं लागलं पाहिजे. त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीर मिक्स करून झाली की मग आपण तिथे झाकण ठेवून देऊ आणि भाजीला थोडं होऊ देऊ. बघू शकता इथे आपली भाजी व्यवस्थित शिजत आलेली आहे. छान अशी भाजी आपली इथं शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही, भाजी छान शिजलेली आहे. आता आपण थोडं 2 मिनटं या भाजीला व्यवस्थित सेट करून घेऊया. बघू शकता साईडने मी इथं भाजीला कडेने पसरून घेतलेला आहे आणि या भाजीला आता आपण वेगळा टेस्ट देणार आहे. इथे मी बेसन घेतलेलं आहे, ते बेसन इथे व्यवस्थित त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. सगळीकडून बेसन पसरून घ्यायचं आहे. ते बेसन इथे चमच्यानेच टाकायचं आहे, तुम्ही हातानेही टाकू शकतात. सगळीकडून बेसन इथे टाकून घ्यायचं आहे. बेसन आपलं टाकून झालेलं आहे आता, आणि त्यावरती थोडं मीठ ॲड करायचं आहे, कारण आपण बेसन ॲड केलं म्हटल्यावर त्याला मीठ लागणार झालं. आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बघू शकता 2 मिनटानंतर आपली भाजी इथे व्यवस्थित रेडी आहे. आता हे जे बेसन झालेलं आहे ते बेसन मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं याला आणखी परत शिजवून घ्यायचं आहे. बेसन इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि ते बेसन आता आपल्याला इथं 2 मिनटं व्यवस्थित हलवून आणि झाकण ठेवून 2 मिनटं तिथं होऊ द्यायचं आहे, म्हणजे जे बेसन टाकलेलं होतं ते बेसन व्यवस्थित होईल. त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकून देऊ आणि झाकण ठेवून 2 मिनटं भाजीला होऊ द्यायचं आहे. 2 मिनटं इथे आपले झालेले आहे. बघू शकता आपली बेसन पत्तागोबी इथे रेडी आहे. चला तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वराज किचन चॅनलला फॉलो करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली. बेसन पत्तागोबी स्पेशल.